युद्धामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी येते। अमेरिका नाटो देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार असल्याचं समजतंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत। नाटोतून नक्कीच बाहेर पडू, प्रश्नच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्या जागी तुम्ही असाल तर बाहेर पडला नसता का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। नाटोचा मला राग आलाय, मी चर्चा करतोय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तरी नाटो संघटना नेमकं काय आहे, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। नॉर्थ अटलांटिक ट्रिएटी ऑर्गनायझेशन लघुरूप म्हणजे नाटो 32 देशांची लष्करी आणि राजकीय सहकार्य करणारी ही संघटना आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर 4 एप्रिल 1949 ला 12 देशांच्या नाटो संघटनेची स्थापना झाली। सदस्य देशांचं सर्वांनी मिळून संरक्षण करणं हा या संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे। सदस्य देशांवरील हल्ला हा सर्व 32 देशांवरचा हल्ला समजला जातो। तर रशियासोबतचं शीतयुद्ध संपल्यानंतर नाटोचा विस्तार झाला। पुढे नाटोमध्ये 30 युरोपियन आणि 2 अमेरिकन देशही सहभागी झाले। 2023 मध्ये फिनलंड आणि 2024 ला स्वीडनचा नाटोत समावेश झाला। तर बेल्जियमच्या ब्रुसेल्समध्ये नाटो संघटनेचं मुख्यालय आहे। सर्व देशांचे एकमत झाल्याशिवाय नाटोमध्ये निर्णय घेतला जात नाही। तर जागतिक शांतता, दहशतवादाचा सामना आणि बाल्कन्स, अफगाणिस्तानसारख्या समस्या निवारण ही नाटोची प्रमुख कामं आहेत। तर नाटो देशांच्या अध्यक्षांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी काही व्यक्तिगत अशी टिप्पणी केली आहे। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी संबंधी ट्रम्पनी टिप्पणी केलेली आहे। मॅक्रॉन यांच्या पत्नी फार वाईट पद्धतीने वागवते असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। मॅक्रॉनला त्यांच्या पत्नी फार वाईट पद्धतीने वागवते असा दावा त्यांनी केलाय। मॅक्रॉन यांना त्यांच्या पत्नीनं थोपडवलं होतं, त्यातून ते बाहेर आले नाहीत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। आता बातमी आहे भोंदू बाबा अशोक खरातची। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे। कोर्टानं अशोक खरात याला आधी कोठडी सुनावली होती, मात्र दुसऱ्या गुन्ह्यात